वादग्रस्त आमदार आणि मंत्र्यांवरून एकनाथ शिंदेंनी बैठक घेत वॉर्निंग दिली आहे। चुकीच्या गोष्टीवर एनर्जी वाया घालू नका, बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलेलं आहे असा सूचक इशारा शिंदेंनी दिलाय। पाहूयात। एखादी घटना घडली आपल्या पक्षामध्ये त्यावेळी आपल्या पक्षाचे नेते जे असतात किंवा अध्यक्ष असतात ते सूचना देतात आणि त्या सूचना ग्राह्य पकडाव्या लागतात। मला असं वाटतं की कान पिचक्या म्हणण्यापेक्षा तो एकनाथ शिंदे साहेबांचा अधिकार आहे, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो। गेल्या काही दिवसात वादात अडकलेले आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाटांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चांगली शाळा घेतली। बदनामीमुळे काहींना घरी जावं लागलेलं आहे असा सूचक इशारा शिंदेंनी आमदार आणि मंत्र्यांना दिलाय। गेल्या काही दिवसात काही घटना घडल्या, तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं, तुम्ही सर्वजण माझी माणसं आहात, आपलं कुटुंब एक आहे। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलेलं आहे, तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे। तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारला जातो। चुकीच्या गोष्टीवर एनर्जी वाया घालू नका। अधिवेशन सुरू होताच आमदार संजय गायकवाडांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण करत कहर केला। त्यानंतर मंत्री शिरसाटांचा पैशांच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यामुळे गैरवर्तणुकीमुळे शिंदेंचे मंत्री आणि आमदार विरोधकांच्या टार्गेटवर आले। पण शिंदेंनी समज दिल्यानंतर विधान भवनात आलेल्या शिरसाटांनी माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। एकनाथ शिंदे नाराजगी व्यक्त की आप लोगों के लिए सर। एकनाथ शिंदे नाराजगी व्यक्त की आप लोगों के लिए सर। तर कान पिचक्या शब्द योग्य नाही, पण शिंदेंनी समज दिली असं सामंतांनी म्हटलंय। एखादी घटना घडली आपल्या पक्षामध्ये किंवा मंत्रिमंडळाच्या एखाद्या सदस्याबद्दल त्यावेळी आपल्या पक्षाचे नेते जे असतात किंवा अध्यक्ष असतात ते सूचना देतात आणि त्या सूचना ग्राह्य पकडाव्या लागतात। कारण एखादी समजा चूक झाली, माझ्याकडनं काही चूक झाली तर माननीय मुख्यमंत्री मला सांगतील की ही चूक झाली आहे, दुरुस्त करा। त्यामुळं तो अधिकार पक्षाध्यक्षाचा असतो। मला असं वाटतं की कान पिचक्या म्हणण्यापेक्षा तो एकनाथ शिंदे साहेबांचा अधिकार आहे, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो। याच्यामध्ये चूक काय केलं, साहेबांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून आम्हाला समज दिलाय। साहेब म्हणाले आपण एक घर म्हणून काम करतो, तुम्ही ज्यावेळी अशा पद्धतीनं वागता, तुम्ही ज्यावेळी अशा पद्धतीनं बोलता त्यावेळी घराची बदनामी होते, कुटुंबाची बदनामी होते, मग त्या कुटुंबातल्याच माणसावर कारवाई मला करायला लागू नये अशा पद्धतीचं साहेबांचं म्हणणं। इकडे विजय वडेट्टीवारांनी शिंदेंचेच मंत्री आणि आमदार कॅमेऱ्यामध्ये कसे कैद होत आहेत अशी शंका उपस्थित केली। विशिष्ट हेतूने त्यांना टार्गेट कदाचित केलं जावत असेल आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना समज द्यावी लागत असेल तर आता मला वाटतं की शिंदे साहेबांनी सुद्धा काही गुप्त कॅमेरे तयार करावेत जेणेकरून ते कॅमेरेचा रोग सुद्धा आपल्याच मित्रमंडळीकडे असेल तर त्यांच्या बरोबर बदला घेण्याची इच्छा पूर्ण होईल। मला अधिक विचारण्यापेक्षा त्यांच्या आमदारांना विचारा की ते कॅमेरा कुठून आले आणि ते कसे काढले जात आहेत ते तुम्हाला वैयक्तिक सांगतील, सार्वजनिक सांगणार नाही। भ्रष्ट मंत्र्यांवर महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांना घरी जावंच लागेल। मी वारंवार तेच सांगतोय, तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करता चुकीचं वागल्याबद्दल, सामान्य कार्यकर्त्यांवरती कारवाई करता, पण मंत्री आणि आमदार आणि खासदारांवरती तुम्ही का कारवाई करत नाही? माझं देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न आहे। आमदार संजय गायकवाडांचं मारहाण प्रकरण हे अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला। अदखलपात्र कलम लावल्यानं कुठलीही कडक कारवाई झाली नाही। तर शिरसाटांच्या व्हिडिओ प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। तर मंत्री शिरसाटांकडे एवढा पैसा येतो कुठून? समज देण्यापेक्षा चौकशी करा अशी मागणी विरोधकांची आहे। शिरसाटांचं नाव अनेक ठिकाणी आलं, मग ते विट्सची केस असो, तिथे त्यांनी अफाट कोट्यवधी रुपयांनी ते हॉटेल घेण्याचा जो त्यांनी निविदा भरली, त्यानंतर त्यांचे MIDC त्यांनी ज्या जमिनी घेतल्या, तर एवढा अफाट पैसा येतो कुठून, कसा काय सोर्स आहे यांचा? खुशाल शिरसाटांनी जाऊन माझ्यावर डिफेमेशन केस करावी, मी तर त्याचं स्वागत करेन, कारण मला एक प्लॅटफॉर्म मिळेल त्यांच्या विरुद्ध लढायचा। महायुतीमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार किंवा मंत्र्यांकडून गैरवर्तणुकीचा प्रकार समोर आलेला नाही। पण आधी आमदार गोगावलेंवर पालकमंत्री पदासाठी अघोरी पूजेचा आरोप असो, नंतर गायकवाडांकडून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण आणि मंत्री शिरसाटांचा पैशांच्या बॅगेसोबतचा व्हायरल व्हिडिओ, यावरून शिंदेंच्या शिवसेनेवर तुटून पडण्याची संधी विरोधकांना मिळाली।
गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.